नमस्कार मंडळी, कष्टाळू शेतकरी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अशा एका कष्टाळू शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी आलो आहे स्वराज्य ॲग्रो फार्म कोरोलियम या ठिकाणी. तर मंडळी, जाणून घेऊया यांचा थोडक्यात परिचय. नमस्कार, मी सुहास निकम, स्वराज ॲग्रो फार्म करोलियम, तालुका मिरज, जिल्हा सांगली. तर आपल्याकडे 15 जातीच्या कोंबड्या व 10 जातीचे बदक आहेत. 10 जातीच्या कोंबड्या व 5 जातीचे बदक आहेत. हा, त्यामध्ये आपल्याकडे खास आकर्षण आणि अखंड महाराष्ट्रभर जे नाव गाजवत आहे तो आपला 12 किलोचा टर्की पक्षी. तर त्याची थोडक्यात वैशिष्ट्य सांगा. आपला टर्की कोंबडा आहे 12 किलोचा. त्याचा आता वय आहे 1 वर्षाचा आहे. हा, त्याचं जवळजवळ 20 किलो पर्यंत वजन जाते. 20 किलो पर्यंत जाते. टर्की पक्ष्याचं खास वैशिष्ट्य असं सांगा. टर्की पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी आता 1 वर्षाचा आहे. हा प्रत्येक ठिकाणी प्रमुख आकर्षण प्रदर्शन मध्ये ठरलेला आहे. पलूस, तासगाव, कराड, चिपळूण मध्ये, आणि त्याचा 1 नंबर पण दिलेला आहे. प्रत्येक ठिकाणी 1 नंबर दिलेला आहे त्यांनी. 12 किलोचा आता सध्याचं वजन 12 किलो, 1 वर्षाचा आहे. हा, एका वर्षाच्या पक्षाचा किलो 12 किलो झालेला आहे. जास्तीत जास्त वजन 20 किलो पर्यंत जाते या पक्षाचं वजन. 20 किलो पर्यंत. हा पिसार पुलवून नृत्य करतो पक्षी. हा, याचं वजन 20 किलो पर्यंत जातं. त्यानंतर हा पिसारा पुलवून नृत्य करतो त्यावेळी एक जमीन लेवल व्हायब्रेशन देतो पक्षी. त्यामुळे काही सरपडणारे प्राणी जे आहेत, साप, चुकाटा, मुंगूस, घुस, हे ह्याच्यापासून दूर राहतात. म्हणजे याचं आणखी एक वैशिष्ट्य सांगता येतील की साप, विस्तू, काटा हा यांच्यावरती नियंत्रण ठेवणारा पक्षी आहे. आणि म्हणजे प्रत्येक घरामध्ये किंवा शेतामध्ये हा पक्षी याचा आपण पोल्ट्री फार्म वरती, मुक्त संचार गोठ्यावरती, घरासमोर, हॉटेल समोर याचा उपयोग करू शकतो. हा, त्याच्यामध्ये आपल्याकडे लहान व मोठे पक्षी आपल्याकडे आहेत. ह्या पक्षाचे रेट काय आहेत आपल्याकडे? म्हणजे कसं याचा रेट कसा असतो, वेगवेगळा असतो. म्हणजे लहान पल्ल्याचा वेगळा, 2 महिन्याचा वेगळा, 1 महिन्याचा वेगळा, अंड्याचा रेट वेगळा, मोठ्या पक्षाचा रेट वेगळा असतो. म्हणजे साईज नुसार याचे रेट, साईज नुसार रेट ठरलेले असतात. वयानुसार प्रत्येक वेळी जसा पक्षी वेगळा असेल तसा रेट असतो याचा. हा राजहंस गीत जातीचा पक्षी आहे. हा 6 महिन्यातून एकदा ब्रीडिंग करतो. हा सापी चुकाट्यावर आपण नियंत्रण ठेवतो. याच्यामध्ये 2 कलर अवेलेबल असतात आपल्याकडे. एक पूर्ण व्हाईट कलर आणि एक ब्राऊन आणि व्हाईट मध्ये येतो एक. यामध्ये 2 कलर अवेलेबल, ब्राऊन आणि व्हाईट. याचं वजन 8 ते 9 किलो पर्यंत जातं. 8 ते 9 किलो. हा, 6 महिन्यातून एकदा 8 ते 9 अंडी घालून स्वतः ब्रीडिंग करतात. दुसरं काय वैशिष्ट्य याचं पक्षाचं? हे सापी चुकाट्यावर हे पण नियंत्रण ठेवतात. नवीन व्यक्ती जर आला तर मोठमोठ्याने आवाज करतात. दंगा, एक गार्डिंगचं काम करतो हा पक्षी. म्हणजे सगळ्या म्हणजे फार्म हाऊस वरती, सगळ्या शेतामध्ये, घरासमोर, हॉटेल समोर, शो साठी आपण याचा उपयोग करू शकतो. वेगवेगळे आवाज करतात हे मोठ्याने. नवीन अनोळखी व्यक्ती आला गार्डिंगच काम करतो एक प्रकारचं. हा इंडियन रनर जातीचा पदक आहे. याचा उपयोग आपण घरासमोर, हॉटेल समोर, शो साठी करू शकतो. तसेच अंडी उत्पादनासाठी करू शकतो. आपल्याकडे याच्यामध्ये मल्टी कलर आहेत, लहान मध्ये तसंच मोठ्यामध्ये आपल्याकडे याच्यामध्ये पदक आहेत. हा कोणता पक्षी आहे? हा गिनी फॉल जातीचा पक्षी आहे. आपल्या भागामध्ये याला चिनी कोंबडी म्हटलं जातं. हा मूळचा पक्षी आफ्रिकेतला आहे. हा, आपल्या भागामध्ये याचं आता फार्मिंग सुरू आहे, बऱ्यापैकी आहेत. त्याचं वैशिष्ट्य काय या पक्षाचं? त्याचं वैशिष्ट्य साप, चुकाटा यांच्यावर ते नियंत्रण ठेवणारा एकमेव पक्षी आहे जास्तीत जास्त. हा, म्हणजे वेगवेगळे आवाज करतो. म्हणजे नेमकं काय करतो हा पक्षी? साप, ह्याचे जो आवाज आहे त्याच्या आवाजामुळे शक्यतो साप, चुकाटा येतच ना त्यांच्यामुळे. आणि यांचं जमीन लेवल एक व्हायब्रेशन असतं ना पक्ष्यांचं. म्हणजे जसं टर्की पक्षी काम करतो तसंच हा करतो. हा, गिनी फॉल पण साप, चुकाट्यावरती काम करतो. दुसरं काय अंडी वगैरे? अंडी उत्पादन, मांस उत्पादनासाठी पण याचा उपयोग केला जातो ह्या पक्ष्यांचा. आपल्याकडे फार्म हाऊस वरती, हॉटेल वरती, घरासमोर, शो साठी ठेवण्यासाठी जास्त करून त्याला मागणी आहे आपल्याकडे. बरोबर, यामध्ये लहान व मोठ्या मध्ये आपल्याकडे आहेत 4 कलर याचे अवेलेबल आहेत आपल्याकडे. त्यामध्ये कोणकोणते कलर आहेत आपल्या? त्यामध्ये पूर्ण व्हाईट एक येतो, ब्लॅक 10 एक येतो, सिल्वर कलर एक येतो, व्हाईट आणि ब्लॅक एक मिक्स येतो. हा, 4 कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपले शेतकरी बांधवांसाठी कधीही मिळतात शेतकऱ्यांसाठी. आणि शेतकऱ्यांसाठी गिनी फॉल एक असा पक्षी आहे की तो एकमेव पक्षी असा आहे की तो साप, चुकाट्यावरती नियंत्रण ठेवणार. तर शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याचा मित्रच म्हणलं जातं. आणि म्हणजे खाद्य सुद्धा कमी लागते. खाद्य कमी म्हणजे हा कसा किडा मुंगी खाऊन जगणारा पक्षी जास्तीत जास्त. गहू तांदूळापेक्षा, म्हणजे आपली जी नॉर्मल कोंबडी गहू तांदूळाचं आपण तसे नाही, गवत, किडा मुंगी याच्यावरती जास्त करून पक्षी जगणार पक्षी. याचा खर्च सुद्धा कमी आहे. खर्च कमी, मेंटेनन्स कमी, आजार पण जे येतात, रोग प्रतिकारक शक्ती जास्त आहे या पक्षीची. त्यामुळे हा पक्षी म्हणजे सर्वसामान्य शेतकरी आणि कुठलेही वापरू शकतो. पाहू शकतो घरासमोर आहे वगैरे.
तर दादा हा कोणता पक्षी आहे? हा सिल्की जातीचा पक्षी आहे. सिल्की. सिल्की जातीची कोंबडी आहे. बरं. याची वैशिष्ट्य म्हणजे याचे एकदम पीस एकदम मुलायम येतात, कापसासारखे येतात. डोक्यावरती काय ते पायाला पूर्ण पीस येतात. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं यात एक नख एक्स्ट्रा येतं. सिल्कीला नख एक एक्स्ट्रा येतं. म्हणजे नॉर्मल कोंबडीला कसं असतं 4 नख खाली येतात, तसे याला 5 नख येतात. हा पूर्ण आहे की 4 बाजूला आहेत आणि एक मध्ये. एक मध्ये आहे. आपल्याकडे याच्यामध्ये लहान मोठे पक्षी मल्टी कलर मध्ये वेगवेगळे कलर कलर अवेलेबल असतात. त्या पक्षाचा सुद्धा उपयोग कशासाठी केला शो जातो? साठी केला Show जातो साठी जास्त केला करून. जातो. हॉटेलचा मोर, घराचा मोर एकदम कापसासारखे एकदम मऊ आणि दिसायला सुद्धा आकर्षण. हा एकदम आकर्षित आहे दिसण्यासाठी. तर मंडळी सोळा दादांच्याकडे अनेक प्रकारच्या कोंबड्यांची पिल्ली त्याचबरोबर कोंबड्या ह्या चांगल्या उत्कृष्ट क्वालिटीच्या मिळतात. तर जाणून घेऊया ह्या कोंबड्यांची पिल्ली कोणत्या जातीची आहेत. आपल्याकडे एक कावेरी जातीचे पक्षी आहेत. ते वार्षिक 200 प्लस अंडी देणारे कोंबडी. वार्षिक 200 प्लस अंडी देणारे. आपले जे रेग्युलर प्युअर गावरान कोंबडी असते ते 80 ते 90 वार्षिक अंडी देते. तशी कावेरी जातीची कोंबडी वार्षिक 200 प्लस अंडी देते. 200 प्लस 200 प्लस अंडी देते. 3 महिन्यात हा पक्षी मोठा होतो आणि 5 महिन्यानंतर अंड्याला येतो हा पक्षी. 5 महिन्यांना अंडी चालू होतात. अंडी उत्पन्न करू शकतो आपण. त्याचा उपयोग आपण अंडी उत्पन्न मांस उत्पन्न दोन्ही करू शकतो. दोन्हीसाठी करू शकतो. आणि मग तर मंडळी आपले मित्र सोळा दादा यांच्याकडे अनेक प्रकारची वेगवेगळ्या जातीची कोंबड्यांची पिल्ली मिळतात. त्याचबरोबर त्यांच्याकडे कोंबड्या सुद्धा मिळतात. तर जाणून घेऊया त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारची कोंबड्यांची पिल्ली व कोंबड्या मिळतात. आता जे आपल्याकडे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघतात ते कावेरी जातीचे 10 दिवसाची पिल्लं आहेत आपल्याकडे. 10 दिवसाचे आहेत. यांचं वैशिष्ट्य म्हटलं तर यांचं या महिन्यात वार्षिक 200 प्लस अंडी घालतात. 200 प्लस अंडी घालतात. त्यांचा उपयोग आपण मांसासाठी अंडी उत्पादनासाठी करू शकतो. 3 महिन्यात हे मांस उत्पादनासाठी करू शकतो आणि 5 महिन्यानंतर हे अंडी उत्पादन यांचं सुरू होतं. बरोबर. 3 महिन्यानंतर सोळा दादाचं वजन किती किलो होते? ते आपण पूर्ण फीडवरती जर ठेवलं तर 2 किलो प्लस वजन जातं. फीडवर 2 किलो प्लस जातं यांचं वजन. आणि आता आपल्याकडे 1 दिवसाचा 1 महिन्याचा चालू अंड्यावरचा पक्षी आपल्याकडे अवेलेबल असतो कंटिन्यू. आपण सर्व खात्रीशीर पिल्ली आपल्याकडे मिळतात. खात्रीशीर पिल्लं मिळतात. तसेच आपण 1 दिवसापासून जे अंड्यापर्यंत दिवसतोवर आणि अंड्यातून पिल्ले जसे कशा प्रकारे काढायचे त्याचं आपलं मार्गदर्शन असतं. कुक्कुटपालन 1 दिवसाचं प्रशिक्षण पण असतं आपल्या फार्मवरती. म्हणजे आपल्या फार्मवरती कुक्कुट पालनाचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं. हा प्रशिक्षणही दिलं जातं. प्रशिक्षणामध्ये त्यामध्ये तुम्हाला पूर्ण लसीकरणाविषयी माहिती, मेडिसिन विषयी माहिती दिली जाते. आता तुम्ही आज जो व्हिडिओ मध्ये पाहतात हा कावेरी जातीचा पक्षी आहे. 5 महिन्याचा पक्षी आहे हा. त्यामध्ये आपल्याकडे लहान मध्ये तसेच मोठ्यामध्ये 1 दिवसापासून जे अंडे चालू अंड्यापर्यंत 1 दिवसाचा 1 महिन्याचा 45 दिवसाचा आपल्याकडे पक्षी विक्रीसाठी अवेलेबल असतो. जर कोण शेतकरी नवीन कुक्कुटपालन जर करणार असतील तर आपल्या स्वराज ॲग्रो फार्मशी संपर्क साधून तुम्हाला 1 दिवसापासून ते विक्रीपर्यंत मार्गदर्शनही दिले जाते आपल्या फार्मवरती. आणि हा कोंबड्याचं वजन जर बघितलं तर एकदम हेवी वेट आहे आणि दिसायला सुद्धा आणि 1 नंबर आकर्षित असा हा कोंबडा आहे. घरी सांभाळण्यासाठी कोंबडीची पिल्ली तसेच कावेरी जातीची पिल्ली सुद्धा यांच्याकडे खात्रीशीर मिळतील. तसं आपल्याकडे इन्क्युबेटर पण आहे. इन्क्युबेटर अंडे उबवणी यंत्र पण आपलं स्वतः तयार होतं. स्वराज ॲग्रो फार्म तयार होतं. ते पण विक्रीसाठी आहे. तुम्ही हा व्हिडिओ मध्ये पाहत असलेला हा ब्लॅक क्लब जातीचा कोंबडा आहे. जास्तीत जास्त अंडी देणारी कोंबडी म्हणून यांची ओळख आहे. वार्षिक 300 प्लस अंडी देतो. वार्षिक 300 प्लस सगळ्यात जास्त अंडी देणारी कोंबडी म्हणलं तर ब्लॅक क्लब म्हणून आता सध्या ओळख आहे. याच्यामध्ये आपल्याकडे 1 दिवसाचा 1 महिन्याचा चालू अंड्यावरचा पक्षी आपल्याकडे विक्रीसाठी कंटिन्यू असतो. तसे अंडी याची मिळतात ब्लॅक क्लबचे आपल्याकडे. तर स्वराज ॲग्रो फार्म मध्ये आपण अनेक जातीचे पक्षी तर पाहिलेत. त्यामध्ये टर्की असेल, गिनी फॉल असेल, राजहंस असेल त्या पक्षी तर माहिती घेतली. त्याचबरोबर आपल्या गावाकडे पाळल्या जाणाऱ्या कावेरी जातीचा कोंबडा असेल, ब्लॅक ऑस्ट्रोपल असेल किंवा सोनाली जातीचा कोंबडा असेल हे तर सगळे पक्षी आहेतच. तर आणखी कोणकोणते पक्षी आपल्याकडे मिळतात सोळा दादा? आपल्याकडे बदकांमध्ये 5 प्रकार आहेत. बदकामध्ये 5 बदकांमध्ये 5 प्रकार म्हणजे हा त्यामध्ये काय काय राजहंस, व्हाईट पिकिंग बदक, इंडियन रनर बदक, मस्कोई बदक आपल्याकडे हे 5 प्रकार आहेत. त्यानंतर आणि काकी कंबल बदक एक आहेत आपले. त्यानंतर आपल्याकडे कोंबड्यांमध्ये 10 प्रकार आहेत. कोंबड्यांमध्ये 10 प्रकार आहेत. आणखी कोणकोणत्या व्हरायटी आहेत? आपल्याकडे टर्की आहे, चिनी आहे, गिनीपॉल आहेत. त्यानंतर आपले कुक्कुटपालन करण्यासाठी कावेरी जातीचे कोंबडे आहेत. कावेरी जाती
हा त्यानंतर आपल्याकडे ब्लॅक एस्ट्रोलप आहेत, कडकनाथ आहेत, त्यानंतर सह्याद्री आहे, सातपुडा, डीपी क्रॉस, प्युअर गावरान पण आहेत आपल्याकडे, प्युअर गावरान पण आहेत आपल्याकडे, सोनालीचे आहेत, भरपूर प्रकारचे आपल्याकडे पक्षी आहेत. कोंबड्यांमध्ये जास्त प्रमाणात आपण पोल्ट्री फार्म मध्ये काम करतो. पोल्ट्री फार्म मध्ये आपल्याकडे जास्तीत जास्त चालणारे कावेरी जातीची कोंबडी आहे, जास्त 200 प्लस अंडी देणार आहे. त्यानंतर आपले आता आपण ब्लॅक एस्ट्रोलप पाहिलं, ब्लॅक एस्ट्रोलप आहे 300 प्लस अंडी देणार आहे. शेतकऱ्यांसाठी जास्त चालणारे ह्या 2 जाती आहेत आता सध्या. ब्लॅक अस्टोप आणि कावेरी कावेरी जातीची. सध्या ग्रामीण भागामध्ये मागणी असलेली कोंबडी किंवा कोंबडा कोणत्या जातीचा आहे? आपल्याकडे कावेरी जातीचा आहे. कावेरी जाती ग्रामीण भागामध्ये जास्त मागणी आहे त्याला. त्याचं अंड्यासाठी पण उत्पादन अंडे उत्पन्न पण घेऊ शकतो आणि कटिंग साठी पण, दोन्ही पण चिकन साठी पण उपयोग केला जातो मांस उत्पन्न. तर मंडळी स्वराज ॲग्रो फार्मला एकदा भेट द्या आणि सुहासदारांच्याकडे जे पक्षी आहेत एकदम खात्रीशीर मिळणारे पक्षी आहेत, एकदा अवश्य भेट द्या आणि पक्षी इथून बुकिंग करा चांगल्या रेटमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचे पक्षी मिळण्याचे एकमेव आणि खात्रीशीर ठिकाण म्हणजे स्वराज ॲग्रो फार्म करोलियम. जर कोणत्या शेतकऱ्याला जर नवीन कुक्कुटपालन करायचं असेल तर आपल्या स्वराज ॲग्रो फार्म संपर्क साधा. आपले 1 दिवसाचे कुक्कुटपालन प्रशिक्षण सुरू आहे. आपला पत्ता आहे स्वराज ॲग्रो फार्म करोलियम, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आपला मोबाईल नंबर आहे 9623 949882, 723 29 7600.